लोणावळा भुशी डॅम परिसरात रविवार दिनांक 30 जून रोजी मोठी दुर्घटना घडली। भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले। पावसाळ्यात लोणावळ्यातील भुशी डॅम परिसर नेहमीच पर्यटकांनी फुलून गेलेला असतो। आठवड्यांच्या इतर दिवसांपेक्षा शनिवार रविवार इथे जास्त गर्दी असते। भुशी डॅम परिसरात असणाऱ्या धबधब्यावर भिजण्याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी अन्सारी कुटुंब उतरले होते। यावेळी पाऊस कोसळत होता। अचानक धबधबा असलेल्या भागात पाण्याचा प्रवाह वाढला आणि अन्सारी कुटुंबातील 5 जण वाहून गेले। अन्सारी आणि सय्यद कुटुंब या ठिकाणी वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी आले होते। या घटनेमुळे आनंद क्षणार्धात दुःखामध्ये बदलला। या दुर्घटनेनंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे। त्यांनी तातडीने पावले उचलली आहेत। लोणावळ्यातील पर्यटकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या भुशी धरण परिसरातील अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू झाली आहे। लोणावळा नगर परिषद आणि पुणे रेल मंडळ प्रशासनाकडून संयुक्त अतिक्रमण कारवाई सुरू आहे। भुशी धरण परिसरात चहा, नाश्ता, फेरीवाले, कणीस विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती। त्यामुळे रेल्वे प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे। भुशी डॅम रेल्वेच्या मालकीचे असल्याने त्यांनी स्थानिक प्रशासनाची मदत घेतली आहे। वर्षविहारासाठी पर्यटक पावसाळ्यात भुशी धरण परिसराला पसंती देतात। मात्र या ठिकाणी अतिक्रमणामुळे मोठी दाटी झाली होती। 2 दिवसांपूर्वी घडलेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग आली। याचीच गंभीर दखल घेऊन कारवाईला सुरुवात केली आहे। या कारवाई वेळी रेल्वे पोलीस दल आणि लोणावळा पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।